स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट किचन टिप्स. नंबर 1. लादी पुसायचा मॉप काळाकुट्ट होऊन त्यातून कुबट दुर्गंधी येत असेल तर एका मोठ्या टबमध्ये उकळते गरम पाणी घ्यावे आणि यामध्ये व्हाईट व्हिनेगर घालावे आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्या आणि हा मॉप अर्ध्या तासासाठी त्यामध्ये भिजत ठेवा. अर्ध्या तासानंतर मॉप साबण व पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि उन्हामध्ये वाळवा. यामुळे मॉप अगदी स्वच्छ होतो आणि त्यामधून दुर्गंधी देखील येत नाही. असे 2 ते 3 महिन्यातून एकदा मॉपची स्वच्छता करा. नंबर 2. पांढऱ्या रंगाच्या शर्टच्या कॉलरवरचे हट्टी डाग घालवण्यासाठी कपड्यावर तेलाचे डाग पडले असतील किंवा ग्रीसचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा लावून काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. नंबर 3. किचनमधील टाईल्स साफ करण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रबरला साबण लावून किंवा विम जेल लावून भिंती धुवा. याने टाईल्स स्वच्छ निघतात. नंबर 4. हिवाळ्यात खोकला आणि सर्दी होत असेल तर दुधात साखरेऐवजी गूळ घातल्यास लठ्ठपणा देखील कमी होतो आणि बद्धकोष्ठता देखील होत नाही. अन्नाचे पचन व्यवस्थित होते, पोटही साफ होते. यामुळे हाडे देखील मजबूत होतात. ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे त्यांनी तर जरूर प्यावे. नंबर 5. डिंकाचे लाडूमध्ये कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात आढळतात, म्हणून याचे सेवन करावे. नंबर 6. विजेची बचत करण्यासाठी काही वेळ फ्रीज बंद ठेवला तर फ्रीजच्या आतील तापमान वाढू शकते. फ्रीजमधील तापमान वाढल्यामुळे बॅक्टेरियाची जास्त वाढ होते आणि फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खराब होऊन जातात. खराब झालेल्या अन्नाचे सेवन केल्याने फूड पॉयझनिंगचा त्रास देखील होऊ शकतो. तसेच आरोग्याचे निगडीत समस्या देखील निर्माण होतात. नंबर 7. झाडे खूपच सुकले असतील तर 1 ग्लास पाण्यामध्ये 400 ml पाणी घ्या. त्यामध्ये 10 ग्रॅम बेकिंग सोडा टाका आणि व्यवस्थित मिक्स करून झाडांच्या पानांवर शिंपडा किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून स्प्रे करा. यामुळे झाडांच्या पानांना छान हिरवागार चमकदार रंग येतो. नंबर 8. डार्क चॉकलेट मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले आहे. जर तुम्ही दररोज थोडेसे डार्क चॉकलेट खाल्ले तर ते रक्तप्रवाह सुधारतात. नंबर 9. मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी खरबूज आणि भोपळ्याच्या बिया. या भोपळ्याच्या बियांमध्ये लोह जास्त आणि तांबे यांसारखे पोषक घटक असतात, जे मुलांच्या मेंदूची क्षमता वाढवतात आणि मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी मदत करतात. त्यासाठी मुलांना आवर्जून द्यावे. नंबर 10. लोणी, आंबे, हळद आणि मीठ हे तिन्ही एकत्र करून रोज पायांना लावल्यास पायांच्या भेगांवर आराम पडतो. नंबर 11. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळिंबाच्या रसात थोडेसे सैंधव मीठ आणि थोडीशी मिरीपूड टाकून पिल्याने लोहाची कमतरता भरून निघते. नंबर 12. पांढरे केस काळे होण्यासाठी 1 कप आवळा पावडर घ्या. लोखंडी भांड्यामध्ये रंग येईपर्यंत भाजा. नंतर अर्धा लिटर खोबरेल तेलामध्ये मिक्स करून 20 मिनिटे मंद आचेवर गरम करा. या तेलाने आठवड्यातून 2दा केसांची मालिश करा. याने केस हळूहळू काळे होऊ लागतात. नंबर 13. मांस, मटण, चिकन, सूप यांसारखे गरम पदार्थ असल्यामुळे हे बनवलेले पदार्थ सर्दी खोकल्यापासून आराम देतात. नंबर 14. सकाळी ब्रश करण्याआधी तुम्ही 1 ग्लास गरम पाणी प्यायले तर त्याने इम्युनिटी बूस्ट होते आणि कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून तुमचा बचाव होईल. नंबर 15. घरातील मधुमेहग्रस्त रुग्णांनी चालण्याने त्यांचे वजनही कमी होते आणि साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. नंबर 16. रोज 1 सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. नंबर 17. जर कणकेचा गोळा लाटताना लाटण्यावर चिटकत असेल तर लाटणं आधी स्वच्छ धुवून नंतर सुती कपड्याने पुसून घ्या आणि नंतर पोळ्या बनवायला सुरुवात करा. नंबर 18. पायी चालल्याने पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात, ज्यामुळे अन्न खाली सरकवण्याची क्षमता वाढते. नंबर 19. फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातील पाणी प्या. फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते. नंबर 20. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नका, कारण त्यामुळे छातीत दुखू लागते. नंबर 21. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा. तसेच मिठाचे प्रमाण कमी करा. नंबर 22. रोज सकाळी हिरव्या गवतावर पायी चालल्याने दृष्टी चांगली सुधारते.
नंबर 23. सकाळी उपाशी पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते. नंबर 24. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. नंबर 25. टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते, तसेच डोळे आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते. नंबर 26. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. नंबर 27. रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात. नंबर 28. वारंवार लघवी येत असेल तर भाजलेले हरभरे खावेत. नंबर 29. तोंड भरून अन्न कधीही खाऊ नये, त्यामुळे पोटाची चरबी वाढते. नंबर 30. जेवताना अन्नाचा वास घेऊ नये, त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते. नंबर 31. रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण चांगले सुधारते. त्यासोबतच केस गळण्याची समस्या असेल तर ती देखील थांबते. नंबर 32. पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते. नंबर 33. पोटाशी संबंधित कोणत्याही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा. हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपे झाले आहे, तरी ते विसरून चालणार नाही. त्यामुळे त्याच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा. जसे की शक्य झाल्यास कार आणि बाईकऐवजी चालत जा. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल. तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब, मधुमेह हा देखील नियंत्रणात राहील. नंबर 34. फ्रीजमध्ये भात किंवा कोणतेही पदार्थ ठेवून जास्त दिवस खाऊ नये. त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच आजारही वाढतात. नंबर 35. एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब व मित्रांसोबत वेळ घालवा. यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता किंवा कोणतेही क्लासेस लावू शकता. नंबर 36. जर एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोलायचे तर भूक न लागणे, वजन कमी होणे, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक लक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. नंबर 37. जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी, अपचन, वारंवार कोणतेही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ते गंभीर समस्या असू शकते. तुम्ही ते हलक्यात घेऊ नका, नाहीतर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नंबर 38. जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते. नंबर 39. नवजात आणि 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या शरीराला जीवनसत्वाची जास्त गरज असते. अशा परिस्थितीत 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना काही विशेष जीवनसत्वाची नितांत गरज असते. काही महत्त्वाचे जीवनसत्वे आहेत जे या वयातील बालकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. बाळासाठी बहुतेक जीवनसत्व आईच्या दुधातूनच मिळतात, परंतु व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशातून मिळतात. म्हणून नवजात बालकांना दिवसातून एकदा तरी कोवळ्या सूर्यप्रकाशात घेऊन बसावे. नंबर 40. लोक हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करतात. थंडीपासून बचावासाठी लोकांना गरम पाण्याने आंघोळ करणे आवडते, परंतु गरम पाण्याने आंघोळ करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून खूप गरम पाण्याने केस धुवू नका. या महत्त्वाच्या टिप्स उपयोगी वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.